भारतामध्ये मंकी पॉक्सचा धोका वाढल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडून राज्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या। तर महाराष्ट्रामध्ये उपाययोजनांसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। अनेक दिवसांपासून खरं तर मंकी पॉक्सचा हा धोका कायम दिसतोय। भारतात सुद्धा मंकी पॉक्सचा धोका वाढलेला आहे आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्याकडून राज्यांना खबरदारीच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये उपाययोजनांसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे। हा धोका पाहता आता सरकार सुद्धा ॲक्शन मोडवर आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। जे.पी. नड्डा यांनी सध्या राज्यांना खबरदारीच्या सूचना दिलेल्या आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, आपण पाहतोय भारतामध्ये सध्या मंकी पॉक्सचा धोका वाढतोय आणि त्या अनुषंगाने आता केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्याचं पाहायला मिळतंय। काय अधिकची माहिती मिळते या संदर्भातली? गौरी, आपण जर पाहिलं तर भारतामध्ये सुद्धा मंकी पॉक्सचा धोका वाढलेला आहे। जगातील 116 देशांमध्ये सध्या या आजाराच्या विषाणूंनी कहर केलेला आहे आणि यात भारत देखील जे आहे तो संपूर्णपणे सावध झालेला पाहायला मिळतो। या सगळ्या ह्याच्यातून बैठका ज्या आहेत त्या केंद्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डांकडून सर्व राज्यांना ज्या आहेत त्या खबरदारीच्या सूचना सांगितल्या। तर महाराष्ट्रात देखील उपाययोजनांसाठी पृथ्वीराज चव्हाण जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या सगळ्यावर सध्या जे आहे कशा प्रकारे मात करता येईल यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने देखील आपत्कालीन स्थिती जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर याचा त्रास झालेल्या व्यक्तींच्या शरीरावर पुरळ उठत आहेत। तर हा जो आहे विषाणू माकडांमध्ये सापडला होता आणि यानंतर तो मानवामध्ये पसरू लागला अशी माहिती जी आहे ती देखील आहे। सध्या भारतात हा रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामध्ये या विषाणूचा प्रभाव कसा रोखता येईल या सगळ्या पातळीवर आता प्रत्येक राज्यात जे आहे भारतात देखील त्या बैठका घेतल्या जात आहेत। जनजागृती जी आहे ती देखील प्रत्येक ठिकाणी केली जाते। आरोग्य तज्ज्ञांकडून या सगळ्या संदर्भात कशा उपाययोजना केल्या जातील, या संक्रमणापासून लोकांना कसं वाचवलं जाऊ शकतं, हा व्हायरस कसा नियंत्रित केला जाऊ शकतो, या सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। गौरी, हो, नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।